हॅलो, गुड इव्हिनिंग. वेलकम टू वोक ॲस्पिरंट. वोक ॲस्पिरंट या चॅनलवरती मी गव्हर्मेंट स्कीम्स असतील, गव्हर्मेंट स्कॉलरशिप असतील किंवा प्रायव्हेट स्कॉलरशिप असेल, याबद्दल वेगवेगळी माहिती तुमच्यासोबत शेअर करत असते. तर असेच नवीन नवीन स्कॉलरशिप किंवा स्कीमला जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आज जे आपण डिस्कशन करणार आहोत ते महाज्योतीचे JEE नीट आणि CET याबद्दल महाज्योतीकडून जे तुम्हाला टॅब भेटणार होते किंवा त्यामध्ये दिवसाला 6 GB डेटा स्टुडंटसाठी फ्री असतो, याबद्दलचा जो डिटेल व्हिडिओ आहे तो ऑलरेडी माझ्या चॅनलला आहे. तो मी म्हणजे चॅनल सुरू केला तेव्हा माझा पहिला किंवा दुसराच व्हिडिओ याच टॉपिकवरती होता. त्याला जवळजवळ आता 1 महिना होत आला आहे, परंतु तेव्हा त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच म्हणजे स्टुडंटनी विचारलं वगैरे होतं की त्यांचे काही डॉक्युमेंट्स राहिले होते, कुणाचं डोमेसाईल नव्हतं, बरेचसे स्टुडंटला प्रॉब्लेम येत होता. परंतु आता जे ते महाज्योतीकडनं यासाठीची जी आहे ती डेट जी आहे ती एक्सटेंड करण्यात आली महाज्योतीकडनं. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म वगैरे भरायचे राहिलेत त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म लवकरात लवकर त्यांचा भरा. आताची जी नवीन रजिस्ट्रेशन डेट आहे ती 10 ऑगस्टपर्यंत वाढली आहे. तर ज्या लोकांना हा फॉर्म भरायचा आहे, ज्या मुलांना जर तुम्ही शहरी भागातून पास झाले तर तुम्हाला 70च्या वरती पर्सेंटेज असायला हवे, आणि जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर तुम्हाला 60च्या वरती गुण असणं फक्त आवश्यक आहे. तर ज्या ज्या मुलांचे हे फॉर्म भरायचे राहिले तर तुम्हाला हा एक म्हणजे नेहमी सारखे कुणाला चान्स भेटत नाही. आणि ही जी आहे ती आता महाज्योतीची 3rd टाईम डेट जी आहे ती एक्सटेंड झालेली आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्या. ज्यांनाही 70 किंवा 60च्या वरती टक्के आहेत त्या सगळ्या स्टुडंटनी हा फॉर्म भरण्याचा ट्राय करा. आता यामध्ये जे OBC, SBC आणि VJNTचे जे स्टुडंट आहे ते फॉर्म भरू शकतात, परंतु यासाठी डॉक्युमेंट्स काय हवेत, क्रायटेरिया काय, हे ऑलरेडी मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर कुणाला प्रॉब्लेम येत असेल तर तो व्हिडिओ बघा, आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला क्लिअर होईल की म्हणजे कोण फॉर्म भरू शकतं, डॉक्युमेंट्स काय आहे, प्रोसिजर काय आहे. तो मी एक लॉंग व्हिडिओ बनवून टाकलेला आहे. ही फक्त एक छोटीशी अपडेट द्यायची होती तुम्हाला की लास्ट डेट जी आहे ती रजिस्ट्रेशनची ती एक्सटेंड झालेली आहे. तर लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा. तर बरेच विद्यार्थी जे माझ्या ओळखीतले पण आहेत ते पण विचारत होते की हे टॅब वगैरे भेटतात कधी. तर जेव्हा तुमची लास्ट डेट क्लोज होते, म्हणजे आता 10/8ला जर लास्ट डेट क्लोज झाली तेव्हापासून 1 ते 2 महिना तरी साधारण जातो ह्या सगळ्या प्रोसेसला. आता बार्टीचं असेल, बार्टीची देखील 2 ते 3 महिने या सगळ्या प्रोसेसमध्ये चालले जातात. लगेचच ह्या सगळ्या प्रोसेस कंप्लीट होत नाही. जेव्हा तुम्ही लास्ट डेटपासून 2-3 महिन्यांनी तुम्हाला मॅसेजेस येतील, तुमच्या लिस्ट लागतील, त्यामध्ये तुमचे नावं येतील, तर तुम्हाला समजेल आपोआप की तुमचं लिस्टमध्ये सिलेक्शन वगैरे झालेलं आहे ते. तर लवकरात लवकर तुम्ही हा फॉर्म ज्यांचा भरायचा राहिला आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म सबमिट करा. थँक्यू.